Welcome all students in science second lecture. We already started heredity and evolution. हेरिडिटी आणि इव्होल्यूशन या लेसनला आपण सुरुवात केलेली आहे. त्यापैकी आपण सुरुवातीला हेरिडिटी म्हणजे काय याविषयी मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं. ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन या प्रोसेसही आपण बघितल्या होत्या प्रोटीन सिंथेसिसच्या. त्यानंतर इव्होल्यूशन या विषयावर आपण चर्चा केली होती. त्यानंतर आपल्याला काही एव्हिडन्सेस मिळाले होते. 6 प्रकारचे होते: मॉर्फोलॉजिकल, ॲनाटॉमिकल, वेस्टिजियल, पॅलिओंटॉलॉजिकल, कनेक्टिंग लिंक्स आणि एम्ब्रियोलॉजिकल इव्हिडन्सेस. अशा पद्धतीचे 6 आपल्याला इव्हिडन्सेस आपण त्यावरून स्टडी केलं होतं की त्यांचे कॉमन ॲन्सिस्टर्स आहेत. ओके. त्यानंतर त्यासाठी बरेच सायंटिस्टने त्यांचे थेरीज सांगितलेले आहेत. डार्विन झालं किंवा लॅमार्क झालं यांनी त्यांच्या पद्धतीने स्टडी करून सांगितलं आहे की कशा पद्धतीने लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग थिंग्स, ॲनिमल्स, प्लांट्स हे स्वतः नेचरमध्ये सर्वाईव्ह करतात आणि त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने नेचरमुळे चेंजेस घडले आणि त्यांनी स्वतःचा विकास करून घेतला, त्यांची उत्क्रांती झाली म्हणजे इव्होल्यूशन झालं. तर प्रत्येकाने त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चार्ल्स डार्विन had collected innumerable specimens of plants and animals, and depending upon the observations of those specimens, he published the theory of natural selection, which preaches the survival of fittest. चार्ल्स डार्विनने काय केलं की प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्सचे खूप असे स्पेसिमेन्स कलेक्ट केले. त्याने त्याचं ऑब्झर्वेशन केलं, त्याचा स्टडी केला आणि त्याने नॅचरल सिलेक्शन ज्या त्या इन्व्हायरमेंटमध्ये जे प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स आहे त्यांनी सर्वायवल ऑफ फिटेस्ट म्हणजेच त्यांनी जगण्यासाठी स्वतःमध्ये बदल असे घडवून घेतलेत. त्याची ही सर्व नोंद त्यांनी एक बुक पब्लिश केलं, ओरिजिन ऑफ स्पेसिस. डार्विनने या बुकमध्ये सर्व नोंदी करून ठेवलेल्या आहेत. व्हेन एक्सप्लेनिंग द कन्सेप्ट, डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिकली. ऑल द ऑर्गॅनिझम्स कम्पीट विथ इच अदर इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर. म्हणजेच जेवढे ऑर्गॅनिझम्स आहेत ते त्या इन्व्हायरमेंटमध्ये जगण्यासाठी कॉम्पिटिशन करतात एकमेकांशी आणि त्यापैकी जो स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करून घेईल तो तिथे सर्वाईव्ह करेल आणि बाकीचे डेड होऊन जातील. इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम्स सस्टेन विच शो द मॉडिफिकेशन्स इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. ते कॉम्पिटिशन विन करण्यासाठी स्वतःमध्ये जे मॉडिफिकेशन करून घेतील म्हणजेच त्या इन्व्हायरमेंटमध्ये जगण्यासाठी स्वतःमध्ये चेंजेस करून घेतील तेवढेच स्पेसिस काय राहतील तर सर्वाईव्ह करतील. However, besides the natural selection also plays important role because nature selects only those organisms which are fit to live and rest perish. Sustaining and selecting organisms can perform reproduction and thereby give rise to the new species with their own specific characters. डार्विन थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली ॲक्सेप्टेड फॉर लाँग ड्युरेशन. डार्विनची थिअरी जोपर्यंत बाकी सायंटिस्टने सर्वांनी मान्य करून घेतलेली होती की अशा पद्धतीने ॲनिमल्स आणि प्लांट्स स्वतःमध्ये चेंजेस करून घेतात फॉर फिटेस्ट. नेचरमुळे त्यांच्यामध्ये चेंजेस घडून गेलेले असतात आणि त्यामुळे ते तिथे सस्टेन करतात. हीच थिअरी डार्विनची बऱ्याच काळापर्यंत सर्वांनी मान्य केली. परंतु नंतर Darwin's theory of natural selection was widely accepted for long duration. However, some objections were raised against the theory. Some of the main objections are. तरीही डार्विन्सने जी थिअरी मांडलेली होती त्याच्यावर काही ऑब्जेक्शन्स ठेवण्यात आले. पहिलं ऑब्जेक्शन होतं नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्यूशन. जी ॲनिमल आणि प्लांट्समध्ये उत्क्रांती होत गेली, जी प्रगती होत गेली, जो विकास होत गेला किंवा त्यांच्यामध्ये जो बदल घडण्यात आला तर नॅचरल सिलेक्शन, नैसर्गिक स्वीकार हा एकच मुद्दा किंवा एकच घटक त्याच्या अवलंबून नाही आहे. ओके. सेकंड, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स. जे प्लांट्स किंवा ॲनिमल्समध्ये काही आता वेस्टिजियल ऑर्गन आहे, युजलेस आहे, ते त्याने एक्सप्लेनेशन केलं नाही डार्विनने. ओके. त्याच्या थिअरीमध्ये ते एक्सप्लेनेशन नाही आले की काही जे युजफुल आहेत कशा पद्धतीने युजफुल आहेत आणि काही युजलेस आहेत तर कशा पद्धतीने युजलेस आहेत ते त्याने त्याच्या थिअरीमध्ये एक्सप्लेन केलेले नाही. त्याचबरोबर देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट हाऊ चेंजेस अँड अब्रंट चेंजेस, स्लो चेंजेस अँड अब्रंट चेंजेस. त्याने जे स्लो चेंजेस आणि अब्रंट चेंजेस जे लगेच चेंजेस घडत आहेत ते आणि स्लो चेंजेस म्हणजे खूप कालावधी लागतो आहे ह्या
अशा प्रकारचे चेंजेसचं त्यांनी विभागणी केली नाही आणि ते चेंजेसविषयी त्याने काही डिस्क्रिप्शन केलेलं नाही आहे. चार्ल्स रॉबर्ट डार्विन याचा कालावधी 1809 to 1882. This English biologist proposed the theory of evolution. He showed that all the species of living organisms have been gradually evolved over the period of thousands of years from common ancestors. He proposed that principle of natural selection is responsible for this evolution. त्याचं मत होतं किंवा त्याने थेरी मांडली होती की नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस इव्होल्युशन. प्लांट्स अँड ॲनिमल्समध्ये प्रगती विकास जो झाला त्याच्यामागे कारण फक्त नॅचरल सिलेक्शन आहे असं चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांनी सांगितलेलं होतं. त्यानंतर लॅमार्किझम बघा, जीन बॅप्टिस्टी लॅमार्क सायंटिस्टचं नाव आहे. ही प्रपोज दॅट मॉर्फोलॉजिकल चेंजेस म्हणजे आपण याच्या अगोदर पण बघितले होते. स्ट्रक्चरल चेंजेस त्यांच्या बाह्य दिसण्यावरून जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण मॉर्फोलॉजिकल चेंजेस असे म्हणतो. तर मॉर्फोलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन अँड द रिझन बिहाइंड दोज मॉर्फोलॉजिकल चेंजेस इज ॲक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. ओके, तर नॅचरल सिलेक्शनमध्ये किंवा मॉर्फोलॉजिकल चेंजेस जे त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस करण्यात आले, प्लांट्स असेल किंवा ॲनिमल्समध्ये. आता ॲनिमल्सची एक्झाम्पल घेतलं आपण, त्यांच्या बॉडीमध्ये जे चेंजेस आलेत, काहींचे मान मोठी आहे, काहींचे कान मोठे आहेत, काहींचे डोळे मोठे आहेत, काहींचे डोळे बारीक आहेत, काहींचे पंख स्ट्रॉंग आहेत, काहींचे पंख स्ट्रॉंग नाही आहेत. त्या अशा पद्धतीने बाहेरून दिसणारे जेवढे स्ट्रक्चर त्यामध्ये चेंजेस घडण्यात आले आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन अँड रिझन्स. ओके, living organisms that responsible for evolution and the reason behind those morphological changes is ॲक्टिव्हिटीज म्हणजेच त्या ॲनिमल्सने स्वतःला सर्वाइव्ह करण्यासाठी स्वतःमध्ये चेंजेस करून घेतले किंवा काही लेझीनेस त्याने स्वतःमध्ये काही चेंजेस केला नाही ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. ही कॉल दिस कन्सेप्ट ॲज प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. लॅमार्कने याच कन्सेप्टला प्रिन्सिपल ऑफ यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स असं म्हटलं आहे. फर्दर ही सेड दॅट द नेक ऑफ जिराफ, आता त्याने काही एक्झाम्पल दिलेले आहेत त्यासाठी की जिराफ आहे हॅज बिकम टू लाँग, त्याची मान का लांब आहे, तर ब्राउझिंग ऑन लिव्ज ऑफ टॉल प्लांट्स म्हणजे उंच झाड असतील ना तर त्यांच्या उंच झाडावरचे झाडाची पानं ही खाण्यासाठी त्यांची मान वर्षानुवर्ष सेव्हरल ऑर जनरेशन्स एक्सटेंडिंग देअर नेक फॉर सेव्हरल जनरेशन्स बऱ्याच पिढ्यांनंतर. सिमिलरली शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ लोहार असतो त्याचे जे खांदे असतात ते खूप बळकट आणि भक्कम आणि कठीण असे टणक होऊन गेलेले असतात. तर ते काय, तर शोल्डर्स ऑफ द आयर्न स्मिथ हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट्स. ओके, कंटिन्यू हॅमरिंगमुळे. विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच आणि इमू हॅव बिकम वीक ड्यू टू नो यूज, त्यांनी वापर केला नाही त्यांच्या विंग्सचा म्हणून ते काय आहे वीक आहे, म्हणून ते जास्त उडू नाही शकत वरतीपर्यंत. लेग्स ऑफ बर्ड्स लाईक स्वॅन अँड डक, ते पाण्यामध्ये राहतात म्हणून त्यांनी स्विमिंगसाठी त्यांच्या पायाची तशी रचना झालेली आहे. कोणाची, तर स्वॅन आणि डक. स्नेक्स लॉस्ट देअर लेग्स ऑफ मॉडिफिकेशन इन देअर बॉडी ऑफ बरोईंग हॅबिट. ओके, बरोईंग हॅबिट म्हणजेच त्यांनी स्वतःचे पाय काय केले, लॉस केले स्नेक्सने. त्यांना गरज पडली नाही, बिळामध्ये ते आयत्या बिळामध्येच रेडीमेड बिळामध्येच ते राहणं पसंत करतात. ऑल दीज एक्झाम्पल्स आर टाईप्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. त्यांना बाकीच्या नेचरमुळे काय मिळालेले आहेत, त्यांना ते सिलेक्शन झालेलं आहे. ॲक्वायर्ड कॅरेक्टर त्यांना मिळालेले कॅरेक्टर्स आहेत. अँड आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन टू अनदर जनरेशन. दिस इज कॉल्ड द थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स ऑर लॅमार्किझम. यालाच आपण लॅमार्किझम म्हणतो. अँड दिस इज कॉल्ड ॲज थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. पिढ्यानपिढ्या अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये बदल घडण्यात आलेला आहे. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज ॲट ऑल वॉज वाईडली ॲक्सेप्टेड बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिजेक्टेड. याच्यामध्ये काय झालं, लॅमार्कने काय सांगितलं आहे की डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज ॲट ऑल वॉज वाईडली ॲक्सेप्टेड. त्यांनी जी थिअरी मांडली ती सगळ्यांकडे मान्य झाली की ऑर्गन्समध्ये जी डेव्हलपमेंट झाली
की त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमुळे किंवा त्यांच्या ऑर्गन्स कमी झाले, डिजेनरेट झाले का त्यांच्या लेझीनेसमुळे, हे सर्वांना मान्य झाले. परंतु बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिजेक्टेड. हे प्रिन्सिपल त्याचं रिजेक्ट करण्यात आलं बिकॉज इट हॅड बीन व्हेरीफाईड मेनी टाइम्स दॅट मॉडिफिकेशन्स ब्रॉट इन अस आर नॉट ट्रान्सफर्ड टू नेक्स्ट जनरेशन अँड देअर बाय लॅमार्क्स थिअरी वॉज डिसअप्रूव्ड. जे बी चेंजेस आपल्यामध्ये घडलेले आहेत ते नेक्स्ट पिढीमध्ये होत नाहीत हे सिद्ध झालेलं आहे. परंतु तसं लॅमार्कनं सांगितलेलं नव्हतं, की त्याने सांगितलं होतं की पिढ्यानपिढ्या तेच डेव्हलपमेंट आणि डिजनरेशन ऑर्गन्सचं होतं असं. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर्स विच इट हॅज ॲक्वायर्ड टू द नेक्स्ट जनरेशन. दिस इज कॉल्ड द ॲन्सेस्टरी ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. याला ॲन्सेस्टरी ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणतो. कशाला? तर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन ट्रान्सफर, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील प्लॅन्ट्स किंवा ॲनिमल्स, ते ट्रान्सफर करतात त्यांच्यामधले काही कॅरेक्टर्स विच इट हॅज ॲक्वायर्ड टू द नेक्स्ट जनरेशन, पुढच्या जनरेशनमध्ये. ओके. त्यानंतर स्पेसिएशन, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणजेच काय? प्रगती होत गेली, पण ह्याच पिढीमध्ये प्रगतीने ह्या पिढीनंतर पुढची पिढी येईल त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस घडतील, परत त्याच्या पुढच्या पिढीमध्ये चेंजेस घडतील, म्हणजे पुढची पिढ्यानपिढ्या त्यांच्यामध्ये स्पेसीमध्ये काय चेंजेस घडत जातील. त्यालाच काय म्हणतो आपण? इव्होल्युशन. म्हणजे त्यांच्यामध्ये विकास झाला किंवा प्रगती होत गेली. The formation of new species of plants and animals is the effect of evolution. Species is the group of organisms that can produce fertile individuals through natural reproduction. Each species grows in specific geographical conditions. Their food, habitat, reproductive ability and period is different. However, genetic variation is responsible for formation of new species from earlier one. Besides, geographical and reproductive changes are also responsible. Similarly, geographical or reproductive isolation also lead to speciation. म्हणजेच ज्या इन्व्हायरमेंटमध्ये ते ॲनिमल्स राहत आहेत किंवा प्लॅन्ट्स राहत आहेत त्या स्पेसीसमध्ये त्या पद्धतीने काय बदल घडून आलेला आहे. ते जिओग्राफिकल एरिया आणि रिप्रोडक्टिव्ह त्यांच्यामध्ये काय झाले चेंजेस घडण्यात आलेत. बघा पहिला पॉईंट काय म्हटलं? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इव्होल्युशन. ओके. हा तर पॉईंट माहिती आहे तुम्हाला की फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज, पिढ्यानपिढ्या जे नवीन उत्पत्ती होत जाईल त्यालाच आपण काय म्हणतो? इव्होल्युशन होत जातो, कारण त्याच्यामध्ये बदल घडत नसतो. स्पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजेच श्रब्स. आता याच्यामध्ये जर बघितले आपण प्लांट्समध्ये श्रब्स, हर्ब्स, ट्रीज झाले किंवा वेली, वेन्स म्हणतो आपण त्यांना, ते झाले, असे ग्रुप्स झाले. किंवा यांच्यामध्ये ॲनिमल्समध्ये पाण्यामध्ये राहणारे, जमिनीवर राहणारे. ओके. अशा पद्धतीने ते काय आहेत? ग्रुप्स झालेत. स्पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. नॅचरल रिप्रोडक्शनने ते नवीन पिढीला जन्म देतात. ईच स्पेसीज ग्रोज इन स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन. प्रत्येक स्पेसीज जी आहे ती प्रत्येक वेगवेगळ्या अशा जिओग्राफिकल कंडिशनमध्ये काय होतात? ते ग्रो होतात. देअर फूड, हॅबिटेट, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी अँड पिरियड इज डिफरंट. प्रत्येकाचा प्रत्येक जिओग्राफिकल एरिया जो असेल त्या पद्धतीनुसार त्यांचं फूड पण, हॅबिटेट पण, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी यांच्यामध्ये काय होतो? चेंजेस होतो. हाऊएव्हर, जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज फ्रॉम अर्लियर वन. जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल. जेनेटिक व्हेरिएशन स्पेसिएशनमध्ये सुद्धा जेनेटिक व्हेरिएशन हा एक पॉईंट आहे की इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज फ्रॉम अर्लियर वन. बिसाइड्स जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. म्हणजेच स्पेसिएशनमध्ये जेनेटिक व्हेरिएशन हा एक, जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस हे 3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. स्पेसिएशन ज्यावेळेस तुम्ही स्पेसिएशनविषयी तुम्ही शॉर्ट नोट्स लिहाल त्यावेळेस जेनेटिक व्हेरिएशन, जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर रिस्पॉन्सिबल फॉर स्पेसिएशन हा पॉईंट आलाच पाहिजे. जिओग्राफिकल और रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड्स टू स्पेसिएशन. ओके. ह्युमन इव्होल्युशन यामध्ये द बायोडायव्हर्सिटी दॅट इज नोन टुडे हॅज बीन सेड टू बी फॉर्म फ्रॉम व्हेरी सिम्पल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ड्यू टू इव्होल्युशन. इव्होल्युशनमुळे आत्ता जी बायोडायव्हर्सिटी बघतोय आपण की युनिसेल्युलर प्लांट्सपासून तर बिग बन्यान ट्रीपर्यंत, युनिसेल्युलर ॲनिमलपासून म्हणजे ॲमिबा पॅरामोसियमपासून तर व्हेलपर्यंत
अशा पद्धतीने जी बायोडायव्हर्सिटी आपल्याला दिसते तर ती त्याचे ॲन्सेस्टर्स म्हणजे एका कॉमन आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमपासून त्याची डेव्हलपमेंट झालेली, यालाच आपण इव्होल्युशनमुळे जो चेंजेस घडण्यात आला तो इव्होल्युशनमध्ये चेंजेस घडण्यात आला हा बायोडायव्हर्सिटीचा. म्हणजे बायोडायव्हर्सिटी दॅट इज नोन टुडे हॅज बीन सेड टू बी फॉर्म फ्रॉम व्हेरी सिम्पल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ड्यू टू इव्होल्युशन. इव्होल्युशनमुळे हा बदल दिसतो आहे आपल्याला. इन दिस इव्होल्युशन ओरिजिन ऑफ ह्युमन इव्होल्युशन कॅन बी शोन ॲज पर द पिक्चर गिवन बिलो. खाली जो पिक्चर देण्यात आलेला आहे या पद्धतीने इव्होल्युशन ह्युमन बिईंग्समध्ये घडण्यात आलं. लास्ट डायनोसॉर्स डिसॅपियर्ड अप्रॉक्सिमेटली 7 crore years ago. 7 करोड वर्षापूर्वी डायनोसॉर्स लॉस्ट झाले. ॲट दॅट टाईम मंकी लाईक ॲनिमल्स आर सेड टू बी इव्हॉल्व फ्रॉम सम ॲन्सिस्टर्स हू वेअर मोर ऑर लेस सिमिलर टू द मॉडर्न लिम्यूर. म्हणजेच त्यावेळेस डायनोसॉर्स जे डिसॅपियर झाले त्यावेळेस मंकी लाईक काही स्ट्रक्चर होते जे मॉडर्न लिम्यूर आत्ताचे आहेत त्याच पद्धतीचे त्यांचे कॅरेक्टर्स होते. टेल ऑफ these monkeys like animals of Africa is said to be disappeared about 4 crore years ago. 4 करोड वर्षापूर्वी टेल ऑफ these monkey like animals जे होते त्यांची टेल डिसॅपियर झाली. दे डेव्हलप्ड ड्यू टू इनलार्जमेंट इन ब्रेन. त्यांच्या ब्रेनमध्ये डेव्हलपमेंट होत गेली. देअर हँड्स वेअर ऑल्सो इम्प्रूव्ड अँड दस ॲफ लाईक ॲनिमल वेअर इव्हॉल्व. स्ट्रेट उभे राहणारे की ज्यांना पुढच्या दोन्ही हातांचं रूपांतर दोन्ही पायांचं रूपांतर हातामध्ये झालेलं आहे आणि 2 पायांवरती चालायला लागले असं ॲप लाईक स्ट्रक्चर. ॲप लाईक ॲनिमल वेअर इव्हॉल्व. मीन व्हाईल दीज ॲप लाईक ॲनिमल रीच द साऊथ अँड नॉर्थ ईस्ट ऑफ एशिया अँड फायनली इव्हॉल्व इन टू जिबन अँड ऑरेंज युटर्न. रिमेनिंग ॲप लाईक ॲनिमल्स स्टेड इन आफ्रिका. काही एशियामध्ये आले आणि काही आफ्रिकामध्येच राहिले. अँड फ्रॉम देम गोरिल्ला अँड चिंपांजी इव्हॉल्व. त्याच्यापासून गोरिल्ला आणि चिंपांजी यांची डेव्हलपमेंट झाली, यांचं इव्होल्युशन झालं. 2.5 crore years ago इव्हॉल्व ऑफ सम ऑफ द 2 crore years old species of apes seems to be occurred in different way. They had to use their hands मोर फॉर इटिंग फूड अँड अदर वर्क. ओके, ते त्यांचा हाताचा यूज करायला लागले. दोज ॲप्स स्टार्टेड टू लिव्ह ऑन लँड ॲज द फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लाइन ड्यू टू ड्राय इन्व्हायरमेंट. दुष्काळामुळे ड्राय इन्व्हायरमेंटमुळे फॉरेस्ट कमी व्हायला लागले किंवा लॉस व्हायला लागले. त्यावेळेस हे ॲप लाईक स्ट्रक्चर जे होते ते लँडवर जमिनीवर राहायला लागले. दिस लंबार बोन्स developed in such a way that they started to stand in erect posture in grassland. ग्रासलँडमध्ये ते स्ट्रेट उभं राहायला लागले ते आणि त्यांच्यामध्ये हळूहळू इव्होल्युशन करण्यात आलं. अँड देअर बाय देअर हँड्स बिकम अवेलेबल फॉर यूज एनी टाईम. म्हणून त्यांना दोन्ही जे आहेत पुढचे हात ते त्यांना मोकळे झाले आणि यूज करायला लागले ते. दीज फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल विथ इरेक्ट पोश्चर which were using their hands have evolved about 2 crore years ago. 2 करोड वर्षापूर्वी ते दोन्ही पायांवर उभे राहून पुढचे दोन्ही हातांचा वापर करायला लागले. हे 2 करोड वर्षापूर्वीचं त्यांचं इव्होल्युशन आहे. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रॅमाफिथिकस ॲप. ओके, फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल जे पहिलं रेकॉर्ड झालं त्याला नाव देण्यात आलेलं आहे रॅमाफिथिकस ॲप फ्रॉम ईस्ट आफ्रिकामध्ये. आफ्टरवर्ड्स दिस ॲप ग्रोन अप इन साईज अँड बिकम मोर इंटेलिजंट अँड दस द ॲप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्व अबाउट 40 lakh years ago. अशा पद्धतीने त्याचं इव्होल्युशन करण्यात आलं आणि ह्युमॅनची डेव्हलपमेंट झाली. द मॉर्फॉलॉजिकल ऑफ दिस ह्युमन लाईक ॲनिमल स्टार्टेड टू ॲपियर like to be the member of genus Homo about 20 lakh years ago, and the skill human developed about 15 lakh years ago. Human walking with erect posture was evolved. It may have existed in China and Indonesia of Asian continent. चायनामध्ये आणि इंडोनेशिया जे एशियन कंटिनेंटमध्ये आहेत प्रदेश
या प्रदेशामध्ये इरेक्ट पोश्चर ह्युमन आपल्याला बघण्यात आलेले आहेत आणि त्या पद्धतीने त्यांचा ब्रेन पण ग्रोथ होत गेलेला आहे. इव्होल्युशन ऑफ अपराईट मॅन कंटिन्यूड इन द डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन. तर अपराईट मॅन म्हणजे स्ट्रेट उभे राहणे, दोन्ही पायांवर चालणे, अशा पद्धतीचं जी इव्होल्युशन करण्यात आलं त्यावेळेस त्यांचा ब्रेनही कंटिन्युअस काय होत होता, डेव्हलप होत होता. अबाउट 1,00,000 years अँड मीन व्हाईल इट डिस्कवर्ड द फायर. त्याने अग्नीचा शोध लावला 1,00,000 वर्षापूर्वी. ब्रेन ऑफ 50,000 years old man had been sufficiently evolved to the extent that it could be considered as member of the class wise man. 50,000 वर्षापूर्वीचा जो होता तर तो पूर्ण मनुष्य डेव्हलप झालेला ह्युमन बिंग तो क्लास वाईस मॅनमध्ये घेण्यात आलेला आहे. त्याला आपण होमोसेपियन्स म्हणतो. निंदरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईस मॅन. द क्रो-मॅग्नन man evolved about 50,000 years ago and afterwards this evolution had been faster than the earlier. नंतर ब्रेनचा ग्रोथ होत गेला आणि माणसाने स्वतःची प्रगती फास्ट करून घेतली. अबाउट 10,000 years ago wise man started to practice the agriculture. 10,000 वर्षापूर्वी शेती करायला सुरुवात केली. It started to rear the cattle herds and establish the cities. Okay, rear the cattle herds. त्याने गुरेढोरांचा वापर केला गेला आणि सोसायटी म्हणून सिटीजची त्यांनी स्थापना केली. कल्चरल डेव्हलपमेंट टूक प्लेस. त्यानंतर कल्चरल संस्कृतीची निर्मिती झाली. आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5,000 years ago. लिहिण्याची जी कला आहे ती 5,000 वर्षापूर्वी तिचा शोध लागला. अँड द हिस्ट्री ऑफ देन द हिस्ट्री हॅड स्टार्टेड. त्याला जशी लिहायला सुरुवात झाली तसा इतिहासाला सुरुवात झाली. मॉडर्न सायन्सेस इमर्ज अबाउट 400 years ago अँड इंडस्ट्रियल सोसायटी वॉज इस्टॅब्लिश्ड अबाउट 200 years ago. 200 वर्षापूर्वी इंडस्ट्रियल सोसायटीची स्थापना झाली. अँड नाव वी हॅव रिच ॲट दिस स्टेज अँड स्टील वी आर सर्चिंग द डिटेल्स ऑफ रूट्स ऑफ ह्युमन ॲन्सेस्टरी. तरी ह्युमन ॲन्सेस्टरी म्हणजे तरी आपण ह्युमन पूर्वजांचा अजून शोध घेत आहोत की नेमकी कशा पद्धतीने इव्होल्युशन झालेलं आहे. ओके.